हं. विचार करूया. एका अशा गाडीचा जिचा प्रवास सुरू आहे आणि जिच्या सायलेन्सरमधून काळ्या कुट्ट धुराऐवजी एकदम शुद्ध पाणी बाहेर पडतंय. हो, आणि ते पाणी इतकं शुद्ध असतं की कोणीही ते थेट पिऊ शकेल. बरोबर. म्हणजे कोणतंही प्रदूषण नाही आणि कार्बन उत्सर्जनही नाही. आणि कसे ना, या गाडीला चालवणारे इंधन म्हणजे कोणतंही नवीन प्रयोगशाळेत बनवलेलं रसायन नाहीये. खरंय, तो या विश्वातील सर्वात जुना, सर्वात लहान आणि एकदम साधा घटक आहे. आणि हेच मला खूप रंजक वाटतं. ज्या अणूपासून या विश्वाची सुरुवात झाली, तोच अणू आता आपल्या भविष्यातील ऊर्जा क्रांतीचा पाया बनतोय. अगदी बरोबर. आपण हायड्रोजनबद्दल बोलत आहोत. वरवर पाहता तो फक्त एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉनचा बनलेला एकदम साधा अणू वाटतो. पण त्याच्या या साध्यापणात विज्ञानाची सर्वात मोठी गुंतागुंत दडलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच हायड्रोजनचा वेध घेणार आहोत. हो, हायड्रोजन अणूचे गुणधर्म आणि इंधनपेशी तंत्रज्ञान या अत्यंत माहितीपूर्ण स्रोताच्या आधारे आपण आज ही चर्चा पुढे नेणार आहोत. या सखोल अभ्यासाचे उद्दिष्ट हेच आहे की अतिशय लहान आकाराचा हा अणू विज्ञानातील अनेक नियम का मोडतो हे समजून घेणं. आणि तोच अणू भविष्यात आपले तंत्रज्ञान आणि पर्यावरण कसे आमूलाग्र बदलू शकतो हेही आपण पाहणार आहोत. हो ना. कोणत्याही किचकट वैज्ञानिक शब्दांच्या जंजाळात न अडकता आपण हे समजून घेणार आहोत. आता आपण शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात आवर्त सारणी म्हणजेच पिरियोडिक टेबल पाहिलंच असेल. हो, बऱ्याच जणांसाठी तो एक कंटाळवाणा विषय असायचा. खरंय, पण जर आपण त्या तक्त्याकडे नीट पाहिलं तर हायड्रोजन तिथे अगदी पहिल्या क्रमांकावर, सगळ्यात वरती असा एकाकी बसलेला दिसतो. आणि तो तिथे का आहे यावर या स्रोतामध्ये खूप रंजक माहिती दिली आहे. खरं तर आवर्त सारणीतील त्याचं स्थान हा नेहमीच शास्त्रज्ञांसाठी डोकेदुखीचा विषय राहिला आहे. म्हणजे नेमकं काय होतं? हायड्रोजनची इलेक्ट्रॉन संरचना 1s1 अशी सांगितली जाते. आता हे 1s1 म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घ्यायला हवं. हो, कारण विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्यांना हे थोडं कठीण वाटू शकतं. अगदी बरोबर. तर 1 म्हणजे अणूच्या केंद्रकाभोवती असलेली पहिली कक्षा. अच्छा, आणि एस म्हणजे काय? एस म्हणजे त्या कक्षेचा आकार जो गोलाकार असतो आणि त्याच्या डोक्यावर असलेला तो 1 म्हणजे त्या कक्षेत फिरणारा तो एकमेव इलेक्ट्रॉन. म्हणजे हायड्रोजनकडे फक्त एकच जागा आहे आणि तिथे एकच इलेक्ट्रॉन आहे. पण मग यामुळे त्याची ती आयडेंटिटी क्रायसिस किंवा ओळखीचा गोंधळ का निर्माण होतो? कारण तो दुहेरी गुणधर्म दाखवतो. स्रोतामध्ये असं म्हटलंय की तो गट 1 मधील अल्कली धातूंसारखा वागतो, पण वेळ आल्यावर गट 17 मधील हॅलोजनसारखाही वागतो. एक मिनिट, हे थोडं गोंधळात टाकणार आहे. आपण हे थोडं उलगडून पाहूया. गट 1 बद्दल आधी सांगा. आवर्त सारणीच्या गट 1 मध्ये लिथियम, सोडियम यांसारखे अल्कली धातू असतात. या सर्वांच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. आणि रासायनिक अभिक्रिया करताना ते हा इलेक्ट्रॉन गमावतात, बरोबर? ते हा एक इलेक्ट्रॉन सहज देऊन टाकतात आणि स्वतःवर धनप्रभार किंवा पॉझिटिव्ह चार्ज घेतात. हायड्रोजनही नेमकं हेच करतो. तो आपला एकमेव इलेक्ट्रॉन गमावून H+ आयन बनतो. आणि यामुळे त्याला गट 1 मध्ये स्थान दिलं जातं. पण खरी गंमत तर पुढेच आहे ना. तो फक्त तिथेच थांबत नाही. नाही थांबत. तो पूर्णपणे वेगळ्या टोकाला असलेल्या गट 17च्या हॅलोजन गटासारखाही वागतो, जसं की फ्लोरीन, क्लोरीन. अच्छा, आणि या हॅलोजन गटाची खासियत काय असते? त्यांना आपली कक्षा पूर्ण करण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज असते. ते नेहमी दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेण्याच्या शोधात असतात. आणि हायड्रोजनची पहिली कक्षा पूर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्याच्याकडे एक आधीच आहे. अगदी बरोबर पकडलत. त्यामुळे तो दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन स्वीकारून H- आयन म्हणजेच हायड्राईड देखील बनू शकतो. बापरे, म्हणजे तो हॅलोजन सारखा अधातूंचे गुणधर्म दाखवतो आणि H2 या द्वे-अणुक स्वरूपात अस्तित्वात राहतो. हो, म्हणूनच याला आपण एक रासायनिक दुहेरी व्यक्तिमत्व म्हणू शकतो. म्हणजे हे एखाद्या गुप्तहेरासारखं आहे. तो गट 1च्या अल्कली धातूंसारखा वेश परिधान करतो, एक इलेक्ट्रॉन गमावून, पण वेळ आल्यावर तो गट 17च्या हॅलोजनसारखाही वागतो. खरंय, तो दोन्ही गटात फिट बसतो पण कुठेच कायमचा राहत नाही. तो दोन्हीकडे सरावलेला आहे, पण याच दुहेरी स्वभावामुळे तो इतर मूलद्रव्यांसारखा वागत नाही. तो स्वतःचे नियम स्वतःच बनवतो. हो, ज्याला स्रोतामध्ये असामान्य वर्तन किंवा ॲनॉमलस बिहेवियर असं म्हटलं आहे. आणि या बंडखोरीचं मुख्य कारण म्हणजे त्याचा अतिसूक्ष्म आकार. आणि स्रोतामध्ये अजून एका गोष्टीचा उल्लेख आहे.
उच्च आयनीकरण ऊर्जा किंवा हाय आयनायझेशन एनर्जी. बरोबर. आता या उच्च आयनीकरण ऊर्जेचा सरळ अर्थ असा होतो की त्याच्याकडून त्याचा तो एकुलता एक इलेक्ट्रॉन हिरावून घेणे अत्यंत कठीण आहे. पण असं का? तो तर फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. तो काढायला इतकी ऊर्जा का लागावी? यामागे अत्यंत सुंदर भौतिकशास्त्र आहे. जेव्हा आपण मोठ्या अणूंचा विचार करतो, समजा सोडियम, तेव्हा त्याच्या केंद्रकात अनेक प्रोटॉन्स असतात. आणि बाहेर अनेक कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. हो. मग आतल्या कक्षांमधील इलेक्ट्रॉन्स हे बाहेरच्या कक्षांमधील इलेक्ट्रॉन्सना केंद्रकाच्या आकर्षणापासून वाचवतात. याला आच्छादन प्रभाव किंवा शिल्डिंग इफेक्ट म्हणतात. अच्छा. पण हायड्रोजनच्या बाबतीत असा कोणताही आच्छादन प्रभाव नसतो, कारण त्याच्याकडे आतली कोणती कक्षाच नाहीये. अगदी बरोबर. केंद्रकात एक प्रोटॉन आहे आणि त्याच्या अगदी जवळ, विना अडथळा, तो एक इलेक्ट्रॉन फिरतोय. म्हणजे तो एकुलता एक प्रोटॉन त्या एकमेव इलेक्ट्रॉनला पूर्ण ताकदीने स्वतःकडे खेचून ठेवतो. हो ना. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन पूर्णपणे काढून घेण्यासाठी प्रचंड ऊर्जा द्यावी लागते. याच कारणामुळे हायड्रोजन बहुतांश वेळा इलेक्ट्रॉन पूर्णपणे देण्याऐवजी सहसंयोजी बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करण्याकडे कल दाखवतो. म्हणजेच तो इतर अणूंशी हातमिळवणी करतो आणि इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करतो. हो, आणि याच भागीदारीच्या प्रवृत्तीमुळे सेंद्रिय रसायनशास्त्रामध्ये म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हायड्रोजन सर्वत्र आढळतो. आणि जेव्हा तो दुर्मिळ परिस्थितीत आपला इलेक्ट्रॉन गमावतोच, तेव्हा तो जो H+ आयन बनतो, तो देखील सामान्य नसतो, नाही का? तो अजिबात सामान्य नसतो. कारण जेव्हा हायड्रोजन आपला एकमेव इलेक्ट्रॉन गमावतो, तेव्हा त्याच्याकडे उरतो फक्त एक प्रोटॉन. फक्त एक प्रोटॉन. हो, विज्ञानात याला उघडा प्रोटॉन किंवा बेअर प्रोटॉन म्हणतात. इतर कोणत्याही मूलद्रव्याचा आयन असा नुसता प्रोटॉन नसतो. आणि हाच छोटासा उघडा प्रोटॉन पाण्यामध्ये अत्यंत शक्तिशाली हायड्रोजन बंध निर्माण करतो. हो, ज्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. या हायड्रोजन बंधाबद्दल आपण थोडं सविस्तर बोलूया. कारण स्रोतातील ही माहिती वाचताना मला एक विचार आला, जर हे बंध नसते तर पृथ्वीवरचं चित्र पूर्णपणे वेगळं असतं. खरोखरच वेगळं असतं. बघा, पाण्याचा रेणू H2O असतो. ऑक्सिजन हा हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्त खेचतो. ज्यामुळे हायड्रोजनवर हलकासा धनप्रभार किंवा पॉझिटिव्ह चार्ज येतो. बरोबर. आणि हा धनप्रभारित हायड्रोजन शेजारच्या पाण्याच्या रेणूतील ऑक्सिजनला स्वतःकडे आकर्षित करतो. हेच ते हायड्रोजन बंध. म्हणजे हे बंध पाण्याच्या रेणूंना एकमेकांना घट्ट धरून ठेवायला मदत करतात. हो, जर हायड्रोजनने हे वैशिष्ट्यपूर्ण बंध निर्माण केले नसते तर पाणी सामान्य तापमानाला द्रवरूपात राहीलच नसतं. एक मिनिट, म्हणजे जर हायड्रोजन इतर सामान्य मूलद्रव्यांसारखा वागला असता तर पृथ्वीवरचे सर्व महासागर, नद्या हे सर्व गॅस किंवा बाष्प स्वरूपात उडून गेलं असतं. निश्चितच. पाण्याचा उत्कलन बिंदू शून्याखाली गेला असता. पृथ्वीवर द्रवरूपात पाणीच नसतं. अरे बापरे. आणि साहजिकच कोणतीही जीवसृष्टी निर्माण झाली नसती. म्हणजे आपण ज्याला गृहीत धरतो ते पाणी एका सूक्ष्म अणूच्या वेगळ्या वागण्यावर टिकून आहे. हो ना. हायड्रोजनच्या या एका छोट्याशा असामान्य वर्तनावर आपले संपूर्ण अस्तित्व अवलंबून आहे. हे ऐकताना अंगावर काटा येतो. पण स्रोतामध्ये याच्याही पुढची एक अवाक करणारी गोष्ट आहे. हायड्रोजन वायू आहे हे आपल्याला माहीत आहे. हो, सामान्य परिस्थितीत तो वायूच असतो. पण अतिउच्च दाब दिला तर हाच वायू चक्क धातू म्हणजेच मेटल बनू शकतो. हे कसं शक्य आहे? वायूचा धातू कसा होऊ शकतो? हे भौतिकशास्त्रातील एक अत्यंत रंजक टोक आहे. आता मला सांगा, धातू कशाला म्हणतात? ज्यातून वीज वाहू शकते, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मुक्तपणे फिरू शकतात. बरोबर. हायड्रोजन सामान्यतः वायू असतो आणि वीज वाहून नेत नाही. पण जेव्हा आपण हायड्रोजनवर लाखो पटींनी वातावरणीय दाब देतो, तेव्हा त्याचे अणू एकमेकांच्या इतके जवळ ढकलले जातात की त्यांच्या कक्षा एकमेकांवर आच्छादित होतात. आच्छादित होतात म्हणजे ओव्हरलॅप होतात. हो, म्हणजे अणू एकमेकांत इतके घुसतात की त्या इलेक्ट्रॉन्सना कळतच नाही की ते नक्की कोणत्या केंद्रकाचे आहेत. नेमके हेच घडते. जेव्हा कक्षा ओव्हरलॅप होतात तेव्हा इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मूळ प्रोटॉनपासून मुक्त होतात आणि एक इलेक्ट्रॉन्सचा महासागर किंवा कम्युनल सी तयार होतो. आणि या अवस्थेत ते कोणत्याही धातूच्या तारेसारखे वीज वाहून नेऊ शकतात. हो, पृथ्वीवर हे प्रयोगशाळेत अत्यंत कठीण परिस्थितीत सिद्ध झाले आहे.
पण गुरु म्हणजेच ज्युपिटर ग्रहाच्या गाभ्यामध्ये प्रचंड दाब असतो. म्हणजे तिथे हा धात्विक हायड्रोजन मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरित्या अस्तित्वात असू शकतो. हो, शास्त्रज्ञांचा असाच अंदाज आहे. हे तर एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटतं. एका ग्रहाच्या आतमध्ये चक्क हायड्रोजनचा धातूचा समुद्र. आता आपण या बंडखोर अणूकडून परत पृथ्वीवर येऊया. हो, मानवी फायद्याच्या गोष्टीकडे वळूया. हायड्रोजनकडे एवढी प्रचंड ऊर्जा आहे, तो बंध निर्माण करण्यासाठी धडपडतोय, तर या प्रक्रियेला मध्येच अडवून आपण ही ऊर्जा आपल्यासाठी वापरू शकतो का? नक्कीच वापरू शकतो. आणि इथेच आपला स्रोत आपल्याला हायड्रोजन इंधन पेशी किंवा हायड्रोजन फ्युएल सेलच्या संकल्पनेकडे घेऊन जातो. ही इंधन पेशी खऱ्या अर्थाने ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आहे ना? हो ना? आपण आजवर इंजिनमध्ये पेट्रोल किंवा कोळसा जाळून ऊर्जा मिळवण्याची पद्धत पाहिली आहे. पण इंधन पेशीमध्ये ज्वलन किंवा कंबशन ही गोष्टच अस्तित्वात नसते. थांबा, काहीही न जाळता थेट वीज कशी मिळते? ही एक विद्युत रासायनिक किंवा इलेक्ट्रोकेमिकल प्रणाली आहे ना? हो, ही प्रणाली हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेतून थेट वीज निर्माण करते. आपण इंधन पेशीची रचना थोडी सोप्या भाषेत समजून घेऊया. स्रोतामध्ये ॲनोड, कॅथोड, इलेक्ट्रोलाइट आणि प्लॅटिनम उत्प्रेरक असे भाग दिले आहेत. हे नक्की कसं काम करतं? आपण एक सोपे दृश्य डोळ्यासमोर आणूया. इंधन पेशीचे 2 दरवाजे आहेत. एका दरवाज्यातून म्हणजेच ॲनोडमधून हायड्रोजन वायू आत प्रवेश करतो. आणि दुसऱ्या दरवाज्यातून म्हणजेच कॅथोडमधून ऑक्सिजन वायू आत येतो. बरोबर. या 2 दरवाज्यांच्या मध्ये एक अत्यंत कडक आणि विशेष भिंत आहे, ज्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. अच्छा. आता गंमत अशी आहे की जेव्हा हायड्रोजनचा रेणू ॲनोडपाशी येतो तेव्हा त्याची भेट प्लॅटिनम उत्प्रेरक नावाच्या घटकाशी होते. म्हणजे प्लॅटिनम एखाद्या क्लबच्या कडक सिक्युरिटी गार्डसारखं काम करतो का? समजा हायड्रोजनचा रेणू म्हणजे 2 मित्रांची जोडी आहे जे क्लबमध्ये चाललेत, पण तो सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवतो. हे साधर्म्य अगदी बरोबर बसतंय. तो सिक्युरिटी गार्ड त्या 2 मित्रांना वेगळं करतो. प्लॅटिनममुळे हायड्रोजनच्या अणूमधील प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स वेगळे होतात. आणि आता या क्लबचा एक कडक नियम आहे. ती जी इलेक्ट्रोलाइटची भिंत आहे ती फक्त प्रोटॉन्सना आरपार जाऊ देते, इलेक्ट्रॉन्सना तिथून प्रवेश नसतो. हो, म्हणजे प्रोटॉन्स थेट आतल्या व्हीआयपी रांगेतून पुढे निघून जातात. पण मग त्या अडकलेल्या इलेक्ट्रॉन्सचं काय होतं? त्यांना लांबच्या बाह्य रस्त्यावरून वळसा घालून जावं लागतं. यालाच आपण बाह्य परिपथ किंवा एक्सटर्नल सर्किट म्हणतो. अच्छा. आणि जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स त्या बाह्य तारेतून धावू लागतात तेव्हाच विजेचा प्रवाह निर्माण होतो. अगदी बरोबर. आणि हीच ती वीज जी आपण मोटार चालवण्यासाठी किंवा बल्ब लावण्यासाठी वापरतो. हे किती अप्रतिम आहे. म्हणजे त्या इलेक्ट्रॉन्सना लांबसा रस्ता घ्यायला भाग पाडून आपण त्यांची ऊर्जा चोरून घेतो आणि मग ते इलेक्ट्रॉन्स तो रस्ता पार करून पलीकडच्या दरवाजावर कॅथोडवर पोहोचतात. तिथे काय होतं? कॅथोडवर आधीच हवेतून आलेला ऑक्सिजन वाट पाहत असतो. त्याचवेळी आतल्या व्हीआयपी रांगेतून आलेले प्रोटॉन्स आणि बाह्य रस्त्यावरून थकून आलेले इलेक्ट्रॉन्स तिथे एकत्र येतात. म्हणजे ऑक्सिजन, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची सांगड घातली जाते. हो, आणि त्यांची अभिक्रिया होऊन H2O तयार होतो. H2O म्हणजेच शुद्ध पाणी. होय, या संपूर्ण प्रक्रियेची एकूण अभिक्रिया पाहिली तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन त्यातून वीज आणि उष्णता मिळते. आणि अंतिम उत्पादन फक्त आणि फक्त शुद्ध पाणी असते. कोणताही विषारी धूर नाही, कार्बन नाही. आणि म्हणूनच याला स्वच्छ ऊर्जेची क्रांती म्हटलं आहे. कारण जर विचार केला तर पारंपरिक इंजिनांची कार्यक्षमता फार कमी असते. हो, भरपूर ऊर्जा फक्त उष्णतेच्या वाया जाते. पण इथे ऊर्जेचे रूपांतर थेट विजेमध्ये होते. त्यामुळे इंधन पेशीची कार्यक्षमता खूप जास्त असते आणि ती अतिशय शांतपणे काम करते. निश्चितच. आणि अंतराळ मोहिमांमध्ये याचा वापर कित्येक दशकांपासून होत आहे. स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांना लागणारी वीज याच हायड्रोजन इंधन पेशींमधून मिळते. आणि त्यातून बाहेर पडणारं पाणी ते पिण्यासाठी वापरतात. म्हणजे एकच यंत्र वीज आणि पिण्याचं पाणी दोन्ही देते. हे सगळं ऐकायला इतकं परिपूर्ण वाटतं की माझ्या सुरुवातीच्या गाडीच्या उदाहरणाकडे परत जावंसं वाटतं. ते पिण्यायोग्य पाणी बाहेर टाकणाऱ्या गाडीचं उदाहरण ना? हो. जर हे तंत्रज्ञान इतकं भारी आहे तर मग आज रस्त्यावर प्रत्येक गाडी हायड्रोजनवर का चालत नाहीये? आपण सगळे अजूनही पेट्रोल आणि डिझेलच्या मागे का आहोत? हाच तो कळीचा मुद्दा आहे. स्रोतामध्ये याला भविष्यातील तंत्रज्ञान म्हटले आहे. त्याचं कारण यातील काही मोठी आव्हाने आहेत. कोणती आव्हाने?
सर्वात पहिले आव्हान म्हणजे आपण मगाशी ज्या सिक्युरिटी लॅडबद्दल बोललो, प्लॅटिनम, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि महागडा धातू आहे. त्यामुळे इंधन पेशी बनवणे सध्या खूप खर्चिक आहे. पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न मला हा पडतो की हायड्रोजन तर विश्वात सर्वात जास्त आहे ना, मग तो मिळवणं कठीण काय आहे? हायड्रोजन विश्वात सर्वाधिक असला तरी पृथ्वीवर तो मुक्त स्वरूपात म्हणजे फक्त हायड्रोजन वायू म्हणून सापडत नाही. म्हणजे तो नेहमी इतर मूलद्रव्यांसोबत अत्यंत घट्ट बंधनात अडकलेला असतो, जसे की पाण्यामध्ये ऑक्सिजनसोबत किंवा मिथेनमध्ये कार्बनसोबत. बरोबर. आपल्याला शुद्ध हायड्रोजन मिळवण्यासाठी हे बंध तोडावे लागतात. आणि हे बंध तोडण्यासाठी पुन्हा प्रचंड ऊर्जेची गरज असते. नेमके हेच. सध्या जगातला बहुतांश हायड्रोजन हा स्टीम मिथेन रिफॉर्मिंग नावाच्या प्रक्रियेतून मिळवला जातो. यात नैसर्गिक वायूचा म्हणजेच मिथेनचा वापर होतो. हायड्रोजन तर मिळतो, पण या प्रक्रियेत खूप जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, हो ना? हो, म्हणजे गाडी चालवताना प्रदूषण होणार नाही, पण तो हायड्रोजन बनवताना कारखान्यात प्रचंड प्रदूषण होतं. याला ग्रे हायड्रोजन म्हणतात. मग तर अर्थच उरला नाही. स्वच्छ ऊर्जा मिळवण्यासाठी अस्वच्छ प्रक्रियेचा वापर, याला पर्याय काय आहे? पर्याय आहे इलेक्ट्रोलायसिस. या प्रक्रियेत पाण्यातून वीज प्रवाहित करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा केला जातो. पण याला भरपूर वीज लागते. जर ही वीज आपण कोळसा जाळून मिळवत असू तरीही काही फायदा नाही. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण ही वीज पूर्णपणे सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेसारख्या अक्षय स्रोतांवरून मिळवू आणि त्यातून हायड्रोजन बनवू, तेव्हा त्याला ग्रीन हायड्रोजन म्हटले जाते. हेच खरे स्वच्छ भविष्य आहे. पण सध्या ती प्रक्रिया अत्यंत महागडी असेल. हो, आणि यात आणखी एक आव्हान आहे, हायड्रोजन साठवणे किंवा स्टोरेज. कारण तो विश्वातील सर्वात हलका वायू आहे. तो अत्यंत हलका आणि कमी घनतेचा आहे. त्यामुळे एका गाडीत पुरेसा हायड्रोजन भरायचा असेल तर त्याला अत्यंत उच्च दाबाखाली साठवावा लागते. किंवा उणी 253 अंश सेल्सिअस तापमानाला थंड करून द्रवरूपात साठवावा लागतं. बापरे, या टाक्या बनवणे आणि त्या सुरक्षितपणे वाहून नेणे हे अभियांत्रिकीच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे, कारण हायड्रोजन अत्यंत ज्वलनशीलही आहे. हो, म्हणजे तंत्रज्ञान तयार आहे, तत्वसिद्ध झालेले आहे, पण ते स्वस्त, सुरक्षित आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा आणि संशोधन अजूनही प्रगतीपथावर आहे. आणि म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ सध्या अशा उत्प्रेरकांच्या शोधात आहेत जे प्लॅटिनमसारखे महाग नसतील. हो, आणि इलेक्ट्रोलायसिसची प्रक्रिया अधिक स्वस्त कशी करता येईल यावरही संशोधन करत आहेत. जशी ही आव्हाने दूर होतील तसाच हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रात गेम चेंजर ठरेल. तर आजच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवात केली ती आवर्त सारणीतील एका छोट्याशा अणूपासून, ज्याला स्वतःची नक्की ओळख सापडत नव्हती, जो अल्कली धातू आणि हॅलोजन या दोन्ही गटांचे गुणधर्म दाखवतो. आपण त्याचे असामान्य वर्तन पाहिले, त्याचे इलेक्ट्रॉन न देण्याची प्रवृत्ती आणि तो उघडा प्रोटॉन जो पाण्यामध्ये असे बंध निर्माण करतो, ज्यावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून आहे. आणि शेवटी आपण पाहिले की याच बंडखोर अणूला प्लॅटिनमच्या मदतीने इंधन पेशीतून पाठवून आपण पूर्णपणे प्रदूषणमुक्त ऊर्जा कशी मिळवू शकतो. आणि हे विसरता कामा नये की ही केवळ एका मूलद्रव्याची माहिती नसून आपल्या मानवी तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीची दिशा आहे. खरंय, आपण एका साध्या अणूच्या रचनेतील बारकावे समजून घेऊन त्यातून जगाचे ऊर्जेचे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. जाता जाता याच चर्चेतून आलेला एक विचार आपण करूया. आपण मघाशी चर्चा केली की हायड्रोजन अतिउच्च दाबाखाली धातूसारखे वर्तन करतो. हो, आणि गुरूसारख्या महाकाय ग्रहांच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचा अथांग धातूचा समुद्र असू शकतो. विचार करा, जर आज आपण पृथ्वीवरच्या प्रयोगशाळांमध्ये इंधन पेशींच्या माध्यमातून हायड्रोजनच्या शक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, तर भविष्यात जेव्हा आपण अंतराळ प्रवासात अधिक प्रगती करू तेव्हा कदाचित हेच तंत्रज्ञान आपल्याला त्या धात्विक हायड्रोजनच्या समुद्रातून अफाट ऊर्जा मिळवण्यासाठीची गुरुकिल्ली ठरू शकेल. हो ना, विश्वाची सुरुवात ज्या अणूने केली तोच अणू आपल्याला भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अमर्याद ऊर्जा देऊ शकेल का? या अफाट शक्यतेवर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सखोल चर्चेसोबत.